आत्ताचा टॉपिक आहे आपला क्यूब आणि क्यूब रूट. ठीक आहे. क्यूब आणि क्यूब रूट म्हणजे काय? घन आणि घनमूळ. घन आणि घनमूळ. ठीक आहे. घन आणि घनमूळ. घन म्हणजे काय? तर त्याच संख्येला त्याच संख्येने 3 वेळेस गुणणं. ठीक आहे. वर्गमध्ये काय होतं? त्याच संख्येला त्याच संख्येने एकदा गुणायचं. बरोबर आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर का वर्ग करायचा असेल, फॉर एक्झाम्पल 4चा वर्ग, तर आपण काय केलं होतं? 4ला 4ने गुणलं होतं. पण आपल्याला आता काय करायचं आहे? 4चा घन घ्यायचा आहे. म्हणजेच काय? 4 गुणिले 4 गुणिले 4 असं करायचं आहे आपल्याला. येतं लक्षात? घन म्हणजे काय? त्याच संख्येला त्याच संख्येने गुणणं. किती वेळेस? 3 वेळेस. 4ला जर का एकदा 4ने गुणलं 4 चोक 16, अजून एकदा 4ने गुणलं 16 चोक 64. बरोबर आहे. म्हणजे याचा घन किती आला? 64 हा आलेला आहे. बरोबर आहे. तसंच आता आपण एक काम करूयात, सर्व संख्यांचं एकदा चेक करू की बेसिक सुरुवातीचे पहिले 10 तरी आपल्याला घन माहिती पाहिजे, तोंडपाठ पाहिजे. ठीक आहे. 1चा घन किती येईल? 1 मिनिट. 1चा घन किती असेल? 1 गुणिले 1 1 आणि परत गुणिले 1 1च. ठीक आहे. 2चा घन किती येईल? 2चा घन 2 गुणिले 2 4 4 गुणिले 2 8. 3चा घन 3 गुणिले 3 9 9 गुणिले 3 27. 4चा घन आत्ता आपण बघितलं किती आहे? 64. 5चा घन किती येईल? 5चा वर्ग किती येतोय? म्हणजे 5 गुणिले 5 25 आणि गुणिले 5 125. 125. 6चा 6चा घन किती येतोय? 1 मिनिट, मी आपण एक काम करून साईडला लिहून घेऊया, म्हणजे मोठ्या मोठ्या अक्षरात तुम्हाला ठळक दिसेल ते. 6चा घन किती दिसतोय तुम्हाला? 6 गुणिले 6 36 गुणिले 6 36 गुणिले 6 किती होतं? 216. बरोबर आहे. पुढे 7चा घन 343. 8चा घन 512. 9चा घन 9 गुणिले 9 81 गुणिले 9 729. आणि 10चा घन किती येतो? किती शून्य आहे? एकक स्थानी 1. घनामध्ये किती शून्य येतील? 3. वर्गामध्ये आपण काय केलं होतं? एकक स्थानी जर का 1 शून्य असेल तर घनामध्ये किती केले होते शून्य? आपण वर्गामध्ये 2 शून्य ठेवले होते, घनामध्ये 3 शून्य ठेवायचे. म्हणजे किती झाले? 1000. येते लक्षात? 1000 कशाचा घन आहे? 10चा घन आहे. ठीक आहे. आता तुम्हाला काही गोष्टी याच्यामध्ये थोडंसं लक्षात आणून देतो की कशा आहेत त्या. बघा, 1चा घन असेल तेव्हा एकक स्थानी 1च असणार आहे. ठीक आहे. संख्येमध्ये जर का एकक स्थानी 1 असेल, ही झाली संख्या इकडची साईड. संख्येमध्ये जर का एकक स्थानी 1 आहे तर घनामध्ये सुद्धा एकक स्थानी काय आला? 1 आलेला आहे. बरोबर आहे. संख्येमध्ये जर का एकक स्थानी 4 असेल, हे ते संख्येला एकक स्थानी 4 दिसतंय. बरोबर आहे. तर घनामध्ये पण तुम्हाला काय दिसतंय? 4 दिसतोय. संख्येमध्ये एकक स्थानी जर का 5 असेल तर घनामध्ये देखील एकक स्थानी 5 आहे. ठीक आहे. संख्येमध्ये जर का एकक स्थानी 6 असेल तर घनामध्ये सुद्धा एकक स्थानी 6 आहे. बरोबर. आता पुढे संख्येमध्ये जर का एकक स्थानी 9 आहे तर घनामध्ये सुद्धा एकक स्थानी काय दिसतोय तुम्हाला? 9 दिसतोय. ठीक आहे. संख्येमध्ये एकक स्थानी जर का 0 आहे तर हे 0च येणार आहे. ठीक आहे. आता आपण थोडंसं याला इलॅबरेट करून चार्टच बघूया याचा काय करता येईल तो. ठीक आहे. याला थोडंसं आपण साईडला ठेवूया. आपण इथे ठेवलं समजा साईडला. ठीक आहे. एक चार्ट करून घेऊ.
बघा, 1 साठी 1, बरोबर आहे, 4 साठी 4, 5 साठी 5, 6 साठी 6 आणि 9 साठी 9 असं आपण ठरवून घेऊ शकतो. ठीक आहे. मग नंतर पुढे बघा, त्यांनी काय केलंय, 2 जर का असेल तर त्यांनी काय केलंय, घनामध्ये 8 हा अंक आपल्याला दिसतोय. ठीक आहे. आणि जर का 8 असेल तर कोण दिसतोय, 2 दिसतोय. बघा इथे 2 ला कोणता घनामध्ये एकक स्थानी आले, 8 आले, आणि 8च्या वेळेस कोण आले, 2 आलेला आहे. येतं लक्षात. पुढे त्यांनी काय केलंय, त्यांनी म्हणजे आलेलेच आहे ते, एकक स्थानी जर का 3 असेल, संख्येमध्ये एकक स्थानी जर का 3 असेल तर कोण दिसतो आपल्याला घनामध्ये, 7. बरोबर आहे. आणि एकक स्थानी जर का 7 हा अंक असेल, इथं बघायचं, एकक स्थानी जर का 7 हा अंक असेल तर घनामध्ये एकक स्थानी कोण आलाय, 3 आलेला आहे. बरोबर आहे. दिसतंय तुम्हाला. ठीक आहे. आता आपण एक काम करूया, हाच एकदा चार्ट तुम्ही नीट लक्ष द्या की मला नेमकं सांगायचं काय आहे. संख्येच्या ठिकाणी 1 तर घनामध्ये 1, संख्येच्या ठिकाणी जर का 4 आला असेल तर घनामध्ये सुद्धा 4 येतोय एकक स्थानी. संख्येच्या ठिकाणी एकक स्थानी 5, घनामध्ये एकक स्थानी 5. तुम्हाला इथे सगळं दिसतंय. मी उगाच मनाने असं काही सांगत नाहीये, फक्त लक्षात घ्या, कारण की ह्या गोष्टी घनमूळ काढताना फार महत्वाच्या असतात. घन काढताना फारसा फरक नाही पडत. पण आता जसं आयोगाचं मी वर्ग आणि वर्गमूळमध्ये दाखवला होता एक क्वेश्चन, की आयोगाने ठळक विचारलेला आहे, जर का उद्या आपल्याला घनमूळ काढा असं जर का सांगितलं तर मग काय करणार. बरोबर आहे. तेव्हा ह्याच गोष्टी फार कामाला येतात. तुम्ही प्रत्येक वेळेस काढून बघणार का की घन कसं आहे, घनमूळ कसं आहे, प्रत्येक वेळेस काढणं पण सोपं नाही जात. ह्या सोप्या सोप्या गोष्टींमधून, त्या ट्रिक्समधून ते कळणं सोपं होतं आपल्याला. ठीक आहे. संख्येच्या एकक स्थानी जर का 6 असेल तर घनामध्ये 6, एकक स्थानी 9 तर घनामध्ये सुद्धा एकक स्थानी 9. पण इथे कसं आहे, एकक स्थानी जर का 2 असेल तर घनामध्ये 8 येतोय, आणि संख्येच्या ठिकाणी जर का 8 असेल तर एकक स्थानी काय येतोय, 2 हा अंक येतोय. बरोबर आहे. एकक स्थानी जर का संख्येमध्ये 3 असेल, इथे 3 आहे, तर घनामध्ये काय येतोय, 7 येतोय. बरोबर आहे. आणि जर का संख्येमध्ये 7 असेल तर घनामध्ये 3 येतोय. ठीक आहे. चला आता आपण एक काम करूया, यावरची काही क्वेश्चन्स बघूयात. ठीक आहे. आता 11चा घन काढूयात आपण, 2 अंकी संख्येचा. 11चा घन म्हणजेच काय, 11 गुणिले 11 गुणिले 11. 11चा वर्ग आपल्याला माहिती आहे, तो किती येतोय, 121 गुणिले 11 म्हणजे किती झाले हे. तुम्ही म्हणणार दादा तू असं कसं केलंस, ते मी याच्या आधी तुम्हाला एकदा कुठल्या तरी लेक्चरमध्ये सांगितलं होतं की कुठल्याही संख्येचा 11शी गुणाकार करताना काय केलं जातं किंवा काय करतात. तर बघा आपण काय केलं होतं, बघा तो एकदा व्हिडिओ मागे जाऊन परत एकदा बघून घ्या. 1 हा जशाल तसा लिहिला. बरोबर आहे. मग ह्या 1 नंतर ह्या 2 सोबतची बेरीज केली, ती किती आली, 3. ठीक आहे. मग नंतर ह्या 2ची ह्या 1 सोबतची बेरीज केली, ती किती आली, 3. आणि हा नंतरचा 1 जशाला तसा आला, 1331. बरोबर आहे. ठीक आहे. आपण आता एक काम करूयात, 12चा वर्ग बघूयात, 12चा घन बघूयात. म्हणजेच काय, 12 गुणिले 12 गुणिले 12. बरोबर. 12 गुणिले 12 गुणिले 12. 12चा वर्ग आपल्याला माहिती आहे, इथे वर्ग असतो म्हणजे 144 गुणिले 12. ठीक आहे. ते किती येतात, अरे काय, ओके, हे आलेलं आहे. आता आपण 19चा घन काढूयात. ठीक आहे. 19 गुणिले 19 गुणिले 19. बरोबर. आधी आपण 19चा वर्ग घेतला, तो किती आला, 361 गुणिले 19. ते किती येतं, हा एवढा त्याचा घन येतो. ठीक आहे.
जर का एकक स्थानी 0 असेल तर काय करणार? साधं सरळ सोपं आहे. समजा 20 घेऊ, 20चा घन काढायचा आहे आपल्याला, बरोबर. 20चा घन काढताना किती वेळेस 0 आहे? एकदा 0. तर आपण किती वेळेस 0 घेतो इथं घनामध्ये? 3 वेळेस 0 घेतो आणि मग उर्वरित संख्येचा घन घेणार, म्हणजे 2चा घन किती? 8. 8000 असा हा 20चा घन असणार आहे, बरोबर. आता आपण घनमूळ कसं काढायचं ते पाहूया. याच्यावर फारसे काही क्वेश्चन वगैरे पडणार नाही, थेट तर एकदाच आलाय आयोगाला. बाकी मग कंबाईन ग्रुप बीच्या मेन्स मध्ये वगैरे असतील, सी मध्ये असतील, पडतात तशा टाईपचे क्वेश्चन, ठीक आहे. आणि घनमुळावर तर जास्त पडणार नाहीत. वर्गमुळाच्या ठिकाणी असे 3 लावलं की ते घनमुळ असं सांगतात, ठीक आहे. क्वेश्चन घेऊया आपण, बरोबर. आता बघा एकक स्थानी काय दिसतंय? सेम प्रोसिजर फॉलो करायची. अर्ध्यापर्यंत तर सेम प्रोसिजर फॉलो असते, अर्ध्या नाही, इथं जवळपास सगळीच प्रोसिजर सेमच फॉलो केली जाते. एकक स्थानी काय? 4 आहे, बरोबर आहे. म्हणजे इथे संख्याच्या एकक स्थानी काय असणार आहे? 4 असणार आहे. वरती आपण एकदा तो चार्ट बघितलाय की त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की जर का घनामध्ये एकक स्थानी 4 असेल तर संख्याच्या पण एकक स्थानी 4 असणार आहे. आता तुम्हाला याचा सगळं युटिलाइज फायदा वगैरे ते सगळं लक्षात येईल की कसं केलं जातं. वर्गाच्या वेळेस आपण शेवटचे 2 अंक सोडले होते, बरोबर आहे, आणि मग उर्वरितचा विचार करायचो. इथं आपल्याला 3 अंक सोडायचे, ठीक आहे. 3 अंक सोडायचे आणि मग उर्वरितचा विचार करायचा आहे. 3 अंक सोडल्यानंतर माझ्याकडे संख्या कोणती उरतीये? 85, बरोबर आहे. 85 हा कोणत्या 2 घनांच्या मधली संख्या आहे? बघा बरं, कोणते 2 घन आहेत मधले? 64 आणि 125, बरोबर आहे. 64 हा कोणाचा घन आहे? 4चा. 125 हा कोणाचा घन आहे? 5चा. म्हणजे ती संख्या 40 ते 50च्या मधली असली पाहिजे, हा त्याचा अर्थ आहे, बरोबर आहे. 40 ते 50च्या मधली असली पाहिजे. म्हणजे ती कुठली संख्या असेल? 44. 40 ते 50च्या मध्ये एकक स्थानी 4 असणारी एकच संख्या आहे ती म्हणजे 44, बरोबर. अजून एक उदाहरण घेऊयात. बरोबर आहे. याचं घनमूळ काढा असं सांगितलेलं आहे. मग आता बघा, लक्ष द्या, आपण काय केलं? शेवटी किती आहेत? 2 आहेत. आपण चार्टमध्ये काय बघितलंय? जर का वरच्या टेबलमध्ये, चार्टमध्ये, तक्त्यामध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे की घनमुळाच्या एकक स्थानी जर का 2 असेल तर संख्यामध्ये एकक स्थानी कोणते अंक असणार आहे? 8 हा अंक असणार आहे, बरोबर आहे. याच्यामध्ये चार्ट कामात आलाय. आता आपण काय करणार आहोत? घनमूळ काढायचं असल्यामुळे शेवटचे 3 अंक सोडून दिले आणि मग बघितली की ही संख्या कोणती उरते आपल्याकडे? ती किती आहे? 447, बरोबर. 447 हा अंक ही संख्या कोणत्या 2 घनांच्या मध्ये येते? 7चा घन 343, बरोबर आहे, आणि 8चा घन 512, बरोबर आहे. ह्या 2 संख्यांच्या मध्ये ती आहे. हा म्हणजे कितीचा? 7चा. हा कितीचा? 8चा. म्हणजे ती संख्या 70 ते 80च्या मधली असणार आहे असा त्याचा अर्थ आहे. आणि मग 70 ते 80च्या मध्ये एकक स्थानी 8 असणारी संख्या म्हणजे कोणती? 78, बरोबर. आता आपण अजून एक उदाहरण बघूयात. मी जर का एक काम करतो, अजून इथे पॉइंट देतो. बरोबर. आता बघा, एकक स्थानी आपल्याला कुठला अंक दिसतोय? 7, बरोबर आहे. म्हणजे संख्येमध्ये एकक स्थानी कुठला अंक असणार आहे? 3. चार्टवरनं आपण बघितले की 3 हा अंक असायला पाहिजे, बरोबर. मग आता आपण काय केलं की शेवटचे हे 3 अंक सोडून दिले, ठीक आहे. मग आता उरली संख्या कोणती? 250.
250 ही कोणत्या दोन वर्गांच्या मधली संख्या आहे? तर ती आहे 216 आणि 343 च्या मधली संख्या आहे. 6चा घन हा आहे 7चा घन, म्हणजे ती संख्या 60 ते 70च्या मधली हवी. 60 ते 70च्या मध्ये एकक स्थानी 3 असणारी संख्या कोणती आहे? 63. म्हणजे ही संख्या 63चा घन आहे आणि ह्या संख्येचं घनमूळ 63 आहे. हेच काढायचं होतं. ठीक आहे. अजून एक शेवटचं गणित बघूया आणि मग हा आपण टॉपिक संपून घेऊयात, कारण या आयोगाने अद्यापर्यंत याच्यावरचे असे काही क्वेश्चन विचारलेले तर दिसत नाही आहेत. MPSC प्रीला तर नाही आहेत घनमुळावरचे क्वेश्चन. एक मिनिट सॉरी, आधीच्या ह्या गणितामध्ये आपण पॉईंट दिलेला इथे, तो पॉईंट लक्षात घ्या. पॉईंट जो आहे, पॉईंट नंतर किती अंक दिसतात आपल्याला? इथे 3 अंक दिसत आहेत. तर म्हणजे मला संख्येमध्ये पॉईंट नंतर एकच अंक दिसायला पाहिजे, म्हणून तो इथे 6.3 असं येईल. तो पॉईंट मी द्यायचं विसरलो होतो, माफ करा. ठीक आहे. इथे पण आपण एक काम करूया, पॉईंटच घेऊया. ठीक आहे. पॉईंटचा काही फारसा फरक नाही पडत. पॉईंट नंतर किती अंक आहेत, ठीक आहे, त्याच्या 1/3 करायचे आणि मग संख्येमध्ये ते देऊन टाकायचे. ठीक आहे. आता बघा, एकक स्थानी इथे कुठला अंक आहे? 9 आहे. घनामध्ये जर का एकक स्थानी 9 असेल तर संख्येमध्ये किती असायला पाहिजे? 9च असायला पाहिजे. 1, 4, 5, 6 आणि 9 हे संख्येमध्ये सुद्धा आणि घनामध्ये सुद्धा जशाला तसेच येतात. बरोबर आहे. 9 आहे. आपण काय करणार? शेवटचे 3 अंक सोडून देणार पुढच्या स्टेपमध्ये. मग उरलं काय? 704. 704 हा कोणत्या दोन घनांच्या मध्ये येतो? ठीक आहे. 8चा घन किती येतोय? 512 आणि हे इथे बरोबर आहे. हा 8चा घन आहे, 9चा घन आहे, म्हणजे ती संख्या एकतर 80 ते 90च्या मधली हवी. बरोबर. त्यातल्या त्यात 80 आणि 90च्या मध्ये एकक स्थानी 9 असणारी संख्या कोणती येते? ती आहे 89. ठीक आहे. आता हे इथपर्यंत तर आलं. आता पॉईंटचा विचार करू. पॉईंट नंतर मला इथे किती दिसत आहेत अंक? 3 दिसत आहेत. बरोबर आहे. तर संख्येमध्ये मला पॉईंट नंतर एकच अंक दिसायला हवा, कारण की हे घनमूळ आहे म्हणून. जेवढा असतील पॉईंट नंतर त्याच्या 1/3 करू आपण. हे काढलेलं आहे. अशा प्रकारे वर्ग, वर्गमूळ, घन आणि घनमूळ हे सगळे तुम्हाला अद्यापर्यंत झालेले आहेत. पुढच्या टॉपिकमध्ये आपण श्रेणी किंवा हा टॉपिक बघूया. धन्यवाद.